हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू एसकेस होम किचन। मी आज बनवणार आहे गरमागरम भाकरी आणि झणझणीत असा महाराष्ट्रीयन ठेचा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक मुठ्ठी एवढी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, हाफ टीस्पून सॉल्ट घेतलंय, हाफ टेबलस्पून जिरा, शेंगदाणे, लसूण आणि 7-8 हिरव्या मिरच्या मी इथे मोडून घेतल्या। तर मी इथे एक तवा घेतलाय, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे, जिरा, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर मी इथे थोडीशी रफली चॉप करून टाकतेय। हे थोडी ती तिखटवाली हिरवी मिरची वापरली आहे। तुम्ही जर कमी तिखटवाली वापरत असाल तर थोडी जास्त टाकली तरी चालेल। इथे मी यामध्ये सॉल्ट ॲड करून हे सर्व मिक्स करतेय आणि 1 मिनिटसाठी मी हे सर्व छान फ्राय करून घेतले। आता गॅसची फ्लेम ऑफ करून हे सर्व साहित्य थंड होऊन द्यायचं। पर्यंत मी इथे भाकरी बनवतेय, तर त्यासाठी मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्यावरती तवा गरम होण्यासाठी ठेवलाय आणि तोपर्यंत एक साईडला मी पीठ मळतीये। मी 2 भाकरी होतील एवढं पीठ घेतलंय, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय। मी इथे बाजरीची भाकरी बनवतीये। बाजरीचं पीठ थोडं चिकट असतं, एकदम पाणी नाही घालायचं पीठ मळताना, थोडं थोडं पाणी घालून पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि एकदा की गोळा तयार झाला की हाताला थोडं थोडं पाणी लावून परत एकदा 1-2 मिनिटांसाठी पीठ छान मळून घ्यायचे। पीठ जेवढं छान मळाल तेवढी भाकरी चांगली येईल, भाकरी टम्म फुगेल आणि भाकरीला चिरा पण नाही पडणार। तुम्ही पाहू शकता या प्रकारे चांगलं पीठ मळून घ्यायचे आपल्याला। की माझं पीठ छान मळून झाले। आता मी याला 2 पार्टमध्ये डिवाइड करते। तुम्हाला छोटी भाकरी हवी असेल तर तुम्ही पीठ यापेक्षा कमीही घेऊ शकता। आता या पिठामधला मी हाफ पोर्शन घेतलाय आणि त्याचा हाताने छान असा गोल तयार करून घेतलाय। आता थोडंसं कोरडं पीठ घेऊन दोन्ही हातांच्या मदतीने या पिठाला थोडासा स्प्रेड करून असा शेप द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता सेम अशी प्रोसेस करायची आहे आपल्याला। तर भाकरी बनवण्यासाठी मी इथे पोळपट घेतलाय। तुम्ही एखाद्या परातीमध्येही बनवू शकता किंवा ताटाचा वापर करूनही बनवू शकता। तर मी इथे पोळपटावर थोडंसं पीठ टाकलंय, आधी दोन्ही हातांना पीठ लावलंय थोडंसं आणि त्यानंतर आपण एक साईडला असा हात पकडायचा आणि दुसऱ्या हाताने अशी भाकरी थापायची आहे। बऱ्याच जणांचं काय होतं ना, मध्ये भाकरी पातळ होते आणि साईडने जाड राहते, त्यामुळे काय करायचं, आधी भाकरी साईडने थापून घ्यायची आणि नंतर मग मध्ये थापायची। साईडने थापत भाकरी आपोआप मोठीही होते, खाली चिकटत पण नाही आणि छान गोल गोल फिरते। भाकरी मध्ये मध्ये हाताला चिटकायला लागली की थोडंसं कोरडं पीठ परत हाताला लावायचं आणि परत भाकरी थापायची। तुम्ही पाहू शकता आपण पीठ छान मळून घेतल्यामुळे भाकरी अजिबात चिरटत नाहीये, किती छान राऊंड झाली आहे। तसं म्हटलं तर यामध्ये काही नवीन नाहीये, सगळ्यांना भाकरी येतच असते, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ। तसंही झणझणीत मिरचीचा ठेचा बनवलाय, मग त्यासोबत भाकरी तर हवीच ना। इकडे तवा पण छान तापलाय, आता आपण यावर भाकरी टाकूया। भाकरी कधी पण ज्या साईडने थापतो त्या साईडने टाकायची नाही, उलट्या साईडने टाकायची। म्हणजे ज्या साईडने थापली आहे ती साईड तव्यावरती पडली पाहिजे आणि खालची साईड वरती आली पाहिजे। 1 मिनिट भाकरी भाजून द्यायची आणि त्यानंतर भाकरीला पाणी लावायचं, लगेच पाणी नाही लावायचं। तो तवा आधीच गरम करायला ठेवायचा भाकरी बनवण्याआधी, म्हणजे तो छान गरम होतो। तवा जास्त पण गरम नाही होऊन द्यायचा आहे, नाहीतर भाकरी टाकल्या टाकल्या त्याला फोड येतात। सगळीकडे नीट पाणी लावून झालं की पाणी थोडं थोडं सुकत आल्यावरती लगेचच आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे, जास्त वेळ ठेवायची नाहीये, पूर्ण भाकरी कोरडी होईपर्यंत। इथे जर भाकरी जास्त कोरडी होऊन दिली तर मग तिला चिरा पडतात आणि भाकरी छान भाजली जात नाही। मग म्हणून पाणी थोडंसं सुकत आलं की लगेचच भाकरी पलटी करायची। भाकरी तव्यावर टाकल्या टाकल्या गॅसची फ्लेम लगेचच हाय करायची आणि भाकरी कधी पण मीडियम टू हाय गॅसवरतीच भाजायची। दुसऱ्या साईडने भाकरी भाजण्यासाठी 2-3 मिनिट लागतात। तुम्ही मध्ये भाकरी उचलून पाहू शकता भाजली आहे की नाही छान, आणि मग पलटी करायची। ते तव्यावरतीच भाकरी भाजतीये, तुम्ही हवं तर गॅसच्या फ्लेमवरती भाकरी भाजू शकता। तुम्ही पाहू शकता किती टम्म फुगतीये आपली भाकरी। जेव्हा आपण पीठ छान मळून घेतो ना तेव्हा भाकरी छानच बनते आणि अशीच टम्म फुगते। मग इथे आपली टम्म फुगलेली गरमागरम बाजरीची भाकरी तयार आहे।
पीठ वगैरे छान मळून घेतलं ना की तव्यावरती भाकरी छान टम्म फुगली जाते। इकडे ठेचा बनवण्यासाठीचं सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता आपण एका खलबत्त्यामध्ये याला ओबडधोबड थोडंसं खेचून घेऊयात। तुम्ही हवं तर मिक्सरला पल्स मोडमध्ये थोडंसं फिरवू शकता, आपल्याला जास्त याची फाईन पेस्ट नाही करायची आहे। इथे तयार आहे आपला झणझणीत ठेचा, त्यासोबत हाताने फोडलेला कांदा आणि गरमागरम अशी बाजरीची भाकरी। सगळे रोज वेगवेगळं जेवण तर खातच असतो, पण कधीतरी असं गावरान पद्धतीने ठेचा आणि भाकरी वगैरे खाण्याची जी चव असते ना, ती गोष्टच वेगळी। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।